लोंढे सांगवी येथे कापूस सोयाबीन पिकं पाण्याखाली गेली। पिकं पाण्याखाली गेल्याने महिलांनी टाहो फोडला। लाडक्या भावांनी आता बहीण भावाचं नातं पाळावं अशी आर्तहाक त्यांनी सरकारला दिली। बळीराजा आता काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलाय आणि सोयाबीन असेल कापूस असेल अक्षरशः ते पाण्याखाली गेले। आता सरकारनं पुढे येऊन यांना मदत करण्याची गरज आहे। आपलं मावशी काय झाले तुम्ही काय करताय काय झाले इतकं होतं किती मोठं होतं याला 40,000 रुपये खर्च केला एका एकरासाठी आता चट्टाच वाहून गेला आमचे लेकरं बाळा कशी जागा माय काय खावावे पोटात हाक पडाले मागल्याने काय मागणी काय सरकार आम्हाला मागणी काय द्यायचं आता आम्ही कसं जगायचं ते सांगा आम्हाला मागणी त्याला समजलं का एका एकराला 40,000 खर्च करून काय करावं आता आम्ही इतके मर करून रात ना दिवस आम्हाला 5:00 पासून झोप नाही 300 रुपये घ्यायला तर लोक कराव कसं खावाव कसं जिंदगी करत असाल कसा ढकलावा आता आम्ही आम्हाला पाहिजे की नाही काय आता त्याला समजून त्याला आम्हाला पाहिजे द्यावंच लागते। ज्ञानेश्वर लोंढे TV9 मराठी लोंढे सांगी नांदेड। आता मी नांदेडच्या लोहा तालुक्यातील लोंढे सांगी शिवारात आहे। आपण बघतो हे संपूर्ण कापसाची शेती आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते या नदीला पूर आल्यामुळे या सगळ्या भागात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। संपूर्ण सोयाबीन असेल कापूस असेल पाण्याखाली गेला आहे। शेतकऱ्यांनी जे आहे ते हजारो रुपये यासाठी खर्च केले होते। आता याला कुठेतरी पीक लागणार होतं मात्र रात्री पडलेल्या पावसामुळे हे संपूर्ण कपास जे आहे ते पाण्याखाली गेलेले चित्र आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं। संपूर्ण पाणीच पाणी या भागात आपल्याला पाहायला मिळतं। नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि आता या सगळ्या शेतकऱ्यांना कुठेतरी उभारी देण्याची वेळ आता आली आहे। आता सरकार यांच्याकडे कसं बघतं आता शेतकऱ्याकडून एकच विनंती होती की मायबाप सरकारनं शेतकऱ्याला मदत करावी। ज्ञानेश्वर लोंढे TV9 मराठी लोंढे सांगी